आपण शेअर बाजारात करत असलेली इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला किमान 3 ते 5 वर्ष जग इकडचं तिकडे हो मला हे पैसे लागणार नाहीयेत अशाच प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट या इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंडामध्ये देखील आल्या पाहिजे। मोस्ट ऑफ द टाइम 10% जास्त पडझड ही उच्चतम मूल्यापासून होतच असते। ही रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे। मार्केट खालच्या दिशेने प्रवास करत असेल तर मोस्ट ऑफ लोक ह्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स करणं थांबवतात। काही जण तर त्यांची SIP करणं देखील थांबवतात। नमस्कार मित्रांनो, बातम्यांमुळे आपल्या मनस्थितीवरती कसा परिणाम होतो आणि गुंतवणुकांचं धोरण आपण कसं ठरवायला हवं याबाबत आपण 2 ॲस्पेक्टमध्ये चर्चा करणार आहोत असं मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हणालो। त्यातलं फायनान्शियल ॲस्पेक्ट आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, न्यूज बेस ज्या वेळेला पोर्टफोलिओ आपला तयार होत असतो आणि अशा प्रकारे आपण रिॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्स करत असतो त्याला आपण एक गोष्ट करणं टाळतो, ते म्हणजे इतिहासात डोकावणं। सो आपण जरा इतिहासात डोकावून पाहूया की शेअर बाजार गेल्या 30 वर्षाच्या काळामध्ये कशा प्रकारे रिॲक्ट झालेला आहे। तर तुम्हाला इथे दिसेल 1995 पासून 2024 पर्यंतच्या काळामध्ये मार्केट हे 2000 आणि 2001 असं केवळ एकदाच बॅक टू बॅक कमी आकड्यांवरती क्लोज झालेलं आहे। ज्या वेळेला मार्केट क्लोज म्हणतोय त्याला माझं वर्ष डिसेंबरला नाही तर मार्च एंडला संपतंय। सो त्यामुळे केवळ 2000 आणि 2001 अशा वेळेला ते बॅक टू बॅक निगेटिव्ह रिटर्न देणारं राहिले गेल्या 30 वर्षाच्या काळात। आणि 7 वेळा जर आपण बघू तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेअर बाजार पडलेल्या स्थितीत आपल्याला दिसतोय। पण जेव्हा जेव्हा तो पडलेल्या स्थितीत आपल्याला दिसतोय त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला भरघोस रिटर्न देण्याची शक्यता ही खूप मोठी आहे। म्हणजे जर गेल्या 30 वर्षाच्या काळात जर आपण बघितलं तर मार्केटने पॉझिटिव्ह रिटर्न दिलेचे जर आपण ब्ल्यू मधले बार्स पाहिले तर ते 23 आहेत आणि लाल फक्त 7। यावरून आपल्याला दिसून काय येतं तर मार्केट वाढीची शक्यता ही जास्त राहते। आता याच आकडेवारीला आपण उलट्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला तुम्हाला दिसेल की गेल्या 30 वर्षात त्याच्या उच्चतम मूल्यावरनं मार्केट पडण्याची जी वेळेला घटना घडली आहे तर गेल्या 30 वर्षात अशी किती वेळा घडली आहे तर आपल्याला दिसेल की उच्चतम मूल्यावरनं मार्केट पडण्याची घटना ही 30 वर्षात 30ही वेळा घडलेली आहे। फक्त एकदाच ही घटना केवळ 4% राहिलेली दिसते आपल्याला 2018 सालात। पण अन्यथा 29 वेळा तरी आपल्याला दिसतंय काय तर मार्केट किमान 5% जास्त त्याच्या उच्चतम मूल्यापेक्षा उतरणीकडचा प्रवास त्यांनी दाखवलेला आहे। पण मागचा चार्ट जर आपण बघितला तर त्यावरती दिसतंय की हा उतरणीचा चार्ट जरी दिसत असला तरी 23 वेळा हे मार्केट पॉझिटिव्हलीच गेल्या वर्षीपेक्षा जास्त रिटर्न दिलेलं आहे। सो या चार्टमध्ये आपल्याला दिसेल की 10% जास्त वेळा मार्केट पडण्याची घटना गेल्या 30 पैकी 26 वेळा झाली आहे। 15% जास्त वेळा मार्केट उच्चतम मूल्यापेक्षा खालती येण्याची घटना ही 20 वेळा झाली आहे। आणि 20%हूनही जास्त मार्केट पडण्याची घटना ही 12 वेळा झाली आहे। 25%हून जास्त मार्केट पडण्याची घटना ही देखील 12 वेळा झाली आहे। 30%हून जास्त मार्केट पडण्याची घटना ही 8 वेळा झाली आहे। आणि केवळ एकदा 2008 साली मार्केट 50%हूनही मोठ्या पातळीवरती पडलेलं आहे, ज्याला मार्केट क्रॅश सारखी वगैरे उदाहरणं दिली जातात, शब्द वापरले जातात। तो अशा प्रकारची घटना केवळ 30 वर्षात एकदा घडलेली आहे। सो अशा परिस्थितीमध्ये 3 आणि 5% मार्केट खालती जाणं ही जिथे मार्केटमधल्या ही रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे, पण मीडिया त्याला आपल्याला अशा प्रकारे चित्र रंगवून दाखवत असतो की आपल्याला वाटेल की हे शतकानुशतकं कधी घडलेलं नाहीये, ही गोष्ट आता घडतेय। आणि ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो की काहीतरी नेगेटिव्ह होणार आहे त्याला आपला
भीती निर्माण करणारा जो आपला मेंदू आहे, तर तुम्ही एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे की गेल्या 3 लाख वर्षात आपला जो विकास घडलेला आहे त्या विकासापैकी 2 ते 2,500 वर्षच आपली सिव्हिलाइज झालेली आहे आणि मोस्ट ऑफ वर्ष, लाखो वर्ष ही आपण जंगलात घालवली. मानसशास्त्रज्ञांनी रिसर्च केल्यावरती जाणवलं की ज्या वेळेला पैसे जाण्याची चर्चा होते, त्यावेळेला पैसे लूज होण्याची चर्चा होते, मार्केट पडण्याची चर्चा होते, माझं नुकसान होणार अशी चर्चा होत असते, त्यावेळेला माणसाचा कुठला मेंदूचा पार्ट ॲक्टिवेट होतो, तर आपल्या मृत्यूबद्दलच्या भीतीबाबत जो पार्ट डील करतो, अगदी तोच पार्ट त्यावेळेला डील करत असतो. त्यामुळे आपण मृत्यूबाबत किती घाबरले जाऊ, आपले निर्णय किती बदलू शकतील, आपल्या मेंदूचा किती ताबा त्या भावनेने घेतला जाईल, तशाच प्रकारचा मेंदूचा ताबा तुमचं मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीच्या घटनेनी होत असतं. आणि ही घडण्याची शक्यता किती आहे, तर गेल्या 30 वर्षात 30ही वेळा. केवळ एकदाच 5% कमी हे घडलेलं आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम 10% जास्त पडझड ही उच्चतम मूल्यापासून होतच असते. ही रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे. मग अशा वेळेला माझं धोरण कसं असलं पाहिजे, तर मी शेअर बाजारामध्ये वाढीसाठी सदैव तयार असलं पाहिजे आणि त्याच वेळेला मी शेअर बाजार पडण्यासाठी देखील सदैव तयार असलं पाहिजे. म्हणजे काय, तर मी तुम्हाला एक महत्त्वाची युक्ती सांगतो. जर मी 10,000 रुपयाची SIP इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंड्समध्ये करण्यासाठी तयार असेल, तर मी केवळ 8,000च्याच SIPs या ॲक्च्युअली इक्विटी म्युच्युअल फंडात केल्या पाहिजेत आणि 2,000च्या SIP ह्या डेट फंडात केल्या पाहिजेत. जरी मला हे 2,000 देखील इक्विटी फंडात इन्व्हेस्ट करायची इच्छा असली तरी सुद्धा मी हे 2,000 रुपयाची SIP का होईना डेट फंडामध्ये चालू ठेवली पाहिजे, जेणेकरून जेव्हा जेव्हा मार्केट 10%पेक्षा जास्त प्रमाणात खालती गेलेलं असेल, त्यावेळेला त्या खालच्या लेवलवरती इन्व्हेस्ट करण्यासाठी माझ्याकडे पैसे देखील उपलब्ध होतात. आणि मी ज्या वेळेला अशा प्रकारे खालच्या पातळीवरती माझ्या डेटमधल्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेला खालच्या मूल्याचा जो मला ॲव्हरेजिंगचा फायदा होतो तो 12-15 वर्षांनंतर खूप मोठ्या प्रमाणात माझी इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ झालेली दिसून येते. मित्रांनो, मार्केट खालच्या दिशेने प्रवास करत असेल तर मोस्ट ऑफ लोक ह्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स करणं थांबवतात. काही जण तर त्यांची SIP करणं देखील थांबवतात. मात्र आपण अशा परिस्थितीमध्ये आपली SIP उलट वाढवली पाहिजे. आपली SIP आपण त्यामध्ये जे डेटमधले आपण पैसे ठेवत चाललेलो आहोत ते देखील ह्यामध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत. आता लक्षात घ्या, आपण शेअर बाजारात करत असलेली इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला किमान 3 ते 5 वर्ष जग इकडचं तिकडे हो, मला हे पैसे लागणार नाही आहेत, अशाच प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट या इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंडामध्ये देखील आल्या पाहिजेत. शेअर बाजारातल्या गुंतवणुका या किमान 5 ते 7 वर्षाच्या दीर्घ मुदतीने झाल्या पाहिजेत. पण जर आपण रोज न्यूज पाहायला लागू आणि नकारात्मकतेचं चित्र घेऊ, त्याला कॅमेरा कसा झूम इन होतो आणि झूम इन झाला की त्याला फक्त एक्झॅक्टली त्या पोझिशनवरती जे काय घडतंय तेवढंच दिसतं. पण ह्याच कॅमेराला जरा आता आपण झूम आउट करून जरा 30 वर्षाचा इतिहास पाहतो, त्यावेळेला तुम्हाला आता जाणवतंय का की झालेली 8-10% पडझड ही काही सगळ्यात मोठी पडझड जगात घडलेली पहिली घटना आहे का? नाही. ऑलमोस्ट 25 वर्ष तरी ही गोष्ट गेल्या 30 वर्षात घडलेली आहे. सो अशा प्रकारची घटना आज घडली आहे, उद्या देखील घडत राहणार आहे. असं नाहीये की हे फक्त एकदाच घडलंय किंवा इथून पुढे घडू शकतच नाही. सो म्हणून मी म्हणतो की गुंतवणुका करत असताना आपण वाढीसाठी तयार असतो, तसंच पडझडीसाठी देखील तयार असलं पाहिजे. एकच अजेंडा घेऊन ऍक्टिव्हिटी शेअर मार्केटमधले डिसिजन्स घेणं हे आपल्याला अनस्टेबल करतात.
सो त्यामुळे दोन्ही पायावरती स्टेबली उभं राहिलं पाहिजे. मी ज्याला इन्व्हेस्टमेंट करतो त्याला मला मनात आशा असते की माझे पैसे वाढले पाहिजेत, म्हणून मी इक्विटी मार्केटमध्ये आलोय. पण त्या क्षणीच मी हे मार्केट कधीही खालती जाऊ शकतं यासाठी देखील तितकंच तयार असतानाच गुंतवणुकांचा निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी मी तयार असलं पाहिजे. ज्या वेळेला मी पैसे मार्केटमधनं काढून घेतो त्यावेळेला देखील मार्केट इथून पुढे वर आता जाऊच शकत नाही म्हणून काढून घेऊया असा अप्रोच न घेता मार्केट इथून पुढे पण वर जाऊ शकतं. मला आता जिथे कुठे जायचं होतं, माझ्या मुलीचं लग्न वर्षभरात आलंय किंवा माझी रिटायरमेंट एखाद वर्षात आली आहे, मला युरोपला फिरायला जायचंय, एखाद वर्षभरामध्ये मला हे पैसे लागू शकतात, त्यामुळे माझं टार्गेट जवळ आलंय म्हणून मी माझ्या इक्विटीमधल्या इन्व्हेस्टमेंट डेटमध्ये शिफ्ट केल्या पाहिजेत. त्या सुद्धा कम्प्लिटली शिफ्ट करणं हे टाळलं पाहिजे. सो ऑल ऑर नन असा कम्प्लीट अप्रोच न घेता दोन्ही गोष्टींसाठी आपण तयार असणं, मार्केट वाढीसाठी देखील मार्केट पडझडीसाठी देखील, अशा प्रकारचा अप्रोच घेणं हे मार्केटमध्ये स्थिर राहणं, प्रोफेशनली इन्व्हेस्टमेंट करण्याचा पाया आहे मित्रांनो. आणि हा पाया तुमचा भक्कम राहण्यासाठी म्हणून तुमच्यासोबत आर्थिक सल्लागार असणं, गुंतवणूक विश्वातला तज्ज्ञ सल्लागार हा आपल्यासोबत असेल तरच हा जर्नी मोस्ट ऑफ लोक कंप्लीट करतात. अदरवाईज तुम्ही म्युच्युअल फंडाचा अमेरिकन डेटा सुद्धा 100 वर्षाच्या पलीकडचा आहे, तो जरी पाहिला तर तुम्हाला दिसतं की मार्केटनी जितका काही रिटर्न दिलेला आहे त्यापैकी अगदी 10% लोकांना फक्त हा ऍक्च्युअल फायदा होतो. 90% लोकांना हा म्युच्युअल फंडामधनं देखील लॉंग टर्म मध्ये फायदा पदरात पाडून घेण्याची शक्यता ही त्यांची कमीच राहते. कारण का तर आपला मेंदू हा भीतीला रिएक्टिव्ह प्रतिसाद देतो. ज्या वेळेला आपल्याला वाटत असेल मार्केट आता पडतंय, 10% पडलंय, अजून ते 20%, 25% पडू शकतं, आपण मार्केटमधनं काढून घेऊया पैसे, आणि ज्या वेळेला आपण काढतो मोस्ट ऑफ द टाइम मार्केट पुढे वाढण्याची देखील शक्यता राहते आणि आपणच शेअर बाजारातनं बाहेर पडतो. मित्रांनो, अशा प्रकारचं रिएक्टिव्ह धोरण न आखता धोरणात्मक धोरण, स्ट्रॅटेजिक धोरण आखून जर आपण गुंतवणुका केल्या, इतिहासाला पाहिलं, झूम आउट करून पाहिलं तर आपल्याला स्टेबल डिसिजन्स घेता येतात. तुम्हाला जर वाटत असेल माझ्या सल्ल्याने या गुंतवणुका कराव्या, तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर म्हणून आमच्या सेवा हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. मला तुमच्या पर्सनली इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट काय कसं चाललेलं आहे हे सगळं पाहून वैयक्तिकरित्या सल्ला द्यायला देखील नक्की आवडेल. पुढचा भाग हा या सगळ्या व्यवस्थेकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं आपण कसं पाहिलं पाहिजे यावरती आहे. तो व्हिडिओ देखील नक्की पहा. धन्यवाद.